पुरुष असाल तर वय वर्ष 18 ते 50, महिला असाल तर वय वर्ष 18 ते 55। जर एखादा व्यवसाय करायची कल्पना तुमच्याकडे आहे परंतु त्यासाठी पैसा हा सगळ्यात मोठी भिंत म्हणून उभा असेल तर तुम्हाला आता मिळणार 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, तेही सरकारकडून। हो, अशी एक योजना अस्तित्वात आहे। त्या योजनेबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणूनच जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल पण पैशांची कमतरता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत सुद्धा नक्की शेअर करा। तर महाराष्ट्र सरकार तुमच्या व्यवसायासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देऊ शकतं। त्यातल्या त्यात काही रकमेपर्यंतच्या कर्जावरचं व्याज सुद्धा सरकारच भरणार आहे। योजनेचं नाव आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना, जी तुमचं आयुष्य बदलू शकते। ही योजना महाराष्ट्र सरकार अंतर्गत कार्यरत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तरुण तरुणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते। उद्योजकता वाढवणे, बेरोजगारी कमी करणे आणि समाजातील आर्थिक मागास घटकांना स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। वयाची मर्यादा पुरुषांसाठी 18 ते 50 वर्ष, महिला असेल तर 18 ते 55 वर्ष। महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपीचा रहिवास असणे गरजेचे असेल, त्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट वगैरे अशा प्रकारची डॉक्युमेंट्स द्यावे लागतील। कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार असले पाहिजे। त्याचप्रमाणे अर्जदाराने ज्या काही व्यवसायासाठी त्याला कर्ज हवे असेल त्याची आवश्यक पात्रता आणि अनुभव त्याच्याकडे असणे गरजेचे असेल। कर्जाची मर्यादा ही 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंत असेल। 15 लाखांपर्यंतचे जर कर्ज असेल तर त्याचं व्याज देखील तुम्हाला परत मिळतं किंवा ती सरकार भरत असते। सामान्य व्याजदर हा 12% आहे, परंतु काही व्यवसायांसाठी 6% पर्यंत व्याजदर सुद्धा मिळू शकतो। कर्ज परतफेड करण्याची मुदत ही जास्तीत जास्त 5 वर्षांची असेल। कर्जाची हमी आणि कागदपत्र सुलभरित्या होण्यासाठी LOI म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट सुद्धा महत्त्वाचे असेल। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC आणि जिल्हा मध्यवर्ती बँका या सर्व मान्यताप्राप्त बँकांमधून या कर्जाचा पुरवठा केला जातो, कारण या सर्व बँकांचा महामंडळासोबत MOU साइंड आहे। कर्ज प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 10वी पास असल्याबाबतचे प्रमाणपत्र, व्यवसायाचा आराखडा म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट, LOI, लेटर ऑफ इंटेंट, बँक पासबुक आणि फोटो ही सगळे कागदपत्र गरजेचे आहेत। अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे, कारण ही संपूर्ण प्रोसेस, ही संपूर्ण योजना ऑनलाईन आहे। याबाबत अधिकची माहिती देताना महामंडळाने एक परिपत्रक सुद्धा जारी केलेले आहे, जे तुम्हाला पोर्टल ओपन झाल्यावर लगेच दिसते, ज्यामध्ये क्लिअरली सांगण्यात आले आहे की महामंडळाने कोणत्याही थर्ड पार्टी संस्थेची नेमणूक केलेली नसून महामंडळाच्या स्वतःचे अधिकारी व जिल्हा समन्वयकांमार्फत योजना राबवण्यात येते। महामंडळाची योजना ही ऑनलाईन असून महामंडळ हे विनामूल्य सेवा देते, म्हणजे कोणतेही चार्जेस घेतले जात नाही। मात्र महामंडळाच्या योजनेकरिता लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली असल्यास लाभार्थ्याने त्वरित त्याबाबत पोलीस तक्रार दाखल करावी व महामंडळास त्याची एक प्रत पाठवावी। थोडक्यात जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की या योजनेअंतर्गत जे काही कर्ज मिळते ते आम्ही करून देऊ, त्यासाठी आमच्याकडे डॉक्युमेंट द्या, आमच्याकडे पैसे द्या, तर तसं काहीही करू नका। सगळी प्रोसेस जी आहे ती या योजनेची ऑनलाईन आहे। तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, अप्रूव्हल सुद्धा ऑनलाईन येतं आणि एकदा अप्रूव्हल आलं की तुम्ही दिलेल्या बँक खात्यामध्ये त्या कर्जाची अमाऊंट पोहोचते। काही व्यवसायिकांसाठी जसे पोल्ट्री, डेअरी किंवा शेतीशी जोडलेले कोणतेही उद्योग यासाठी कमी व्याजदर लागू केले जातात। त्यातल्या त्यात व्यावसायिक वाहन खरेदी करण्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध आहे। या योजनेबाबतच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स सुद्धा जाणून घ्या, जसे की LOI, लेटर ऑफ इंटेंट असणे आवश्यकच आहे। ते जर नसेल तर कर्ज मंजूर होणार नाही। तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट नीट तयार करा, ज्यामध्ये व्यवसायाची शक्यता आणि परतफेड कशी केली जाणार त्याची माहिती असू द्या। बँकेशी थेट संपर्क साधा, म्हणजेच कुठल्याही एजंटला संपर्क करू नका। आणि सरकारच्या पोर्टलवर सतत माहिती तपासत राहा, कारण पात्रता ही वेळोवेळी बदलत राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न प्रत्येकाला असतं, परंतु आर्थिक अडचण त्यांना मागे ओढत असते। तर ही अण्णासाहेब पाटील योजना म्हणजे फक्त कर्ज योजना नाही, ही एक संधी आहे तुमची ओळख बनवण्याची, एक व्यावसायिक म्हणून। त्यामुळे जर तुम्हालाही गरज असेल तर आजच ऑनलाईन अर्ज करा। आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भातही एक सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा बिझनेस। जितक्या जास्त कमेंट येतील त्यानुसार लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।